आंबा कशाला वाटत? नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. चाकण पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने पोलीस गस्ती दरम्यान 2 संशयितांना ताब्यात घेतले असता सोने चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे. चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली चाकण पोलीस स्टेशनच्या डीबी पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न जराड यांच्या पथकाने पेट्रोलिंग दरम्यान ॲक्टिवा मोटरसायकल क्रमांक MH12 QZ 914 या गाडीवरून जाणारे मयूर दत्तात्रय जाधव वय 30 राहणार करंजविहिरे तालुका खेड आणि आकाश बाळू कडू वय 30 राहणार अहिरेगाव पांजळेवाडी यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली. त्यावेळी घोडेगाव पोलीस स्टेशन येथे दाखल झालेल्या गुन्ह्याची उकल केलेली आहे. सदर आरोपींनी गुन्ह्यातील चोरी केलेली एक सोन्याची 5.700 ग्रॅम वजनाची चैन आणि गुन्ह्यात वापरलेली ॲक्टिवा मोटरसायकल असा एकूण 3,10,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. आळंदी मरकळ रस्त्यावरील अवजड वाहतूक प्राणघातक अपघातांना निमंत्रण देत आहे. अवजड वाहतुकीने रविवारी या भागात एका निष्पाप मुलाचा बळी घेतल्याचं स्थानिकांनी कळवलं आहे. मरकळ येथे पाण्याच्या टाकीजवळ रविवारी अपघात झाला असून कंटेनरने एका दुचाकीस्वार तरुणास चिरडले असल्याचं स्थानिकांनी कळवलं आहे. आळंदी पोलिसांत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती. पावसाळी दिवस असल्याने अनेक ठिकाणी बिळांमध्ये पाणी गेल्याने सापांचा मुक्त संचार पाहावयास मिळत आहे. खेड तालुक्यातील करंजविहिरे येथील एका कुटुंबाने नवीन दुचाकी आणली, मात्र दुचाकीची डिक्की उघडून पाहिली असता त्यामध्ये सर्प लपून बसल्याचे दिसून आल्याचं संबंधितांनी याबाबतचे व्हिडिओ पाठवून कळवले आहे. मांजरेवाडी तालुका खेड येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि खुनाच्या खटल्याचे कामकाज फास्ट ट्रॅक पद्धतीने व्हावं यासाठी सामाजिक कार्यकर्ते अशोक टावरे, जयसिंग मांजरे, राजेंद्र मांजरे, अरविंद मांजरे, संतोष मांजरे, समीर मांजरे, पीडित कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी महिला व बाल कल्याण राज्यमंत्री मेघना साकुरे बोर्डीकर यांची भेट घेतली होती. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रही दिलं होतं. मुख्यमंत्र्यांनी विधी आणि न्याय विभागाचे प्रधान सचिवांना कार्यवाहीचे लेखी निर्देश दिले होते. कार्यवाही होण्यासाठी मुख्यमंत्री सचिवालय विधी आणि न्याय विभागात पाठपुरावाही केला. विधी व न्याय विभागाच्या प्रधान सचिव सुवर्णा केवले यांची भेटही घेतली. फास्ट ट्रॅक पद्धतीने खटला चालवण्याचा संबंधित न्यायालयाला निर्देश देण्याचा अधिकार माननीय उच्च न्यायालयाला असल्यानं विधी आणि न्याय विभागानं दिनांक 2 जून रोजी महाप्रबंधक उच्च न्यायालय मुंबई यांना पत्र दिलं होतं. दिनांक 17 जून रोजी उच्च न्यायालयानं पुण्याचे मुख्य जिल्हा न्यायाधीश यांना पत्र दिलं होतं. त्यांनी खेडचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनाही पत्र दिलं. तसंच पहिली सुनावणी 26 जून रोजी झाल्यानंतर 19 जुलै, 21 जुलै, 28 जुलै या तारखांना सुनावण्या झाल्यात. फास्ट ट्रॅक पद्धतीनं खटल्याचे कामकाज सुरू झालं असल्यानं आरोपीला कठोर शिक्षा होऊन पीडितेला न्याय मिळेल अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. पीडितेच्या कुटुंबाला मनोधैर्य योजनेतून मदत मिळवून देण्याबाबत पुण्याचे पोलीस अधीक्षकांना पाठपुरावा देखील करण्यात आला. शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ विक्रीसाठी साठवून ठेवल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली. ही घटना शुक्रवारी 26 जुलै रोजी सायंकाळी खेड तालुक्यातील सावरदरी येथे घडली. मोतीराम भैरो रामदेवासी वय 40 राहणार सावरदरी तालुका खेड मूळ राहणार राजस्थान याला अटक करण्यात आली आहे. मोतीराम याच्या ताब्यातून 20,450 रुपये किमतीचा गुटखा जप्त केला, तर महाळुंगे MIDC पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. चाकणजवळील बाकी खुर्द येथे बिबट्याचा वावर असल्याची बाब समोर आली आहे. येथील कैलास जाधव यांच्या घराजवळ असलेल्या एका बलदंड बिबट्याला पाळीव कुत्र्यांनी पळवून लावल्याची घटना कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. आंबा कशाला वाटत? मादी बिबट्या आणि बछडा यांचा आरगडे शिवार कडूस तालुका खेड या ठिकाणी मुक्त संचार असल्याचे स्थानिक कार्यकर्ते विक्रम आरगडे यांनी याबाबतचे व्हिडिओ पुणे लाईव्हकडे पाठवून कळवले आहे. कुत्र्याक चालले, घरात चालले, घरात घुसलं, घरात आली, घरात गेले. आळंदीत गेल्या 4 दिवसांपासून आळंदी देवाची ते देहू फाटा येथील दाभाडे यांच्या शेतात बिबट्याचा वावर आढळून येत आहे. देहू फाटा येथील सुभाष दाभाडे यांच्या शेतात त्याचे वास्तव्य दिसून आले असून त्याचा व्हिडिओ आज व्हायरल झाला आहे. वन विभागाने बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. चासकमान धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या पावसामुळे चासकमान धरणात येवा येत आहे.
धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी सांडवावरून भीमा नदीपात्रामध्ये सुरू असलेल्या 7,780 क्युसेक्स विसर्ग वाढवून दुपारी 12:30 वाजता 9,520 क्युसेक्स विसर्ग सोडण्यात आला आहे। तसेच अतिवाहीद्वारे 400 क्युसेक्स असा एकूण 9,920 क्युसेक्स इतका विसर्ग नदीपात्रामध्ये सुरू आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता चासकमान पाटबंधारे विभाग पुणे यांनी दिली आहे। मागील काही दिवसांपासून चाकण शिक्रापूर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मोठमोठे खड्डे पडल्यामुळे वाहनधारकांचे आणि नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल सुरू होते। या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने अनेक वाहने अडकत होती व अपघाताचा देखील धोका वाढला होता। या पार्श्वभूमीवर ट्रॅफिक मुक्त चाकण कृती समितीचे प्रशांत टोपे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या पाठपुराव्यानंतर महामार्गाचे अधिकारी व MD इम्फ्राचे प्रतिनिधी घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी तातडीने दुतर्फा मुरुम टाकून दुरुस्ती करण्यास सुरुवात केली आहे। खेड तालुक्यात दमदार पाऊस मागील 2 ते 3 दिवसांपासून होत आहे, त्यामुळे ठिकठिकाणी झाडे पडल्याच्या घटना समोर येत आहेत। पुणे नाशिक रस्त्यावरील वाकी तालुका खेड येथे झाड पडले, त्याचप्रमाणे श्रीअंगण सोसायटीमध्ये देखील एक वृक्ष पडला। चाकण अग्निशमन विभागाने तात्काळ घटनास्थळी जाऊन रस्त्यावरील झाड बाजूला करून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करून दिला। चाकण शहरातील सर्वात जुना वृक्ष म्हणून ओळख असलेल्या नेहरू चौक परिसरातील श्री समस्त बालवीर मंडळाच्या गणेश मंदिराच्या शेजारील वडाचा जुना वृक्ष रविवारी 27 जुलै रोजी दुपारी अचानक कोसळला। केवळ नशीब बलवत्तर म्हणून या घटनेत कुणालाही कसलीही इजा झाली नाही। चाकणमधील जुन्या बाजारपेठेतील वर्दळीच्या भागात सदरची घटना घडली आहे। वृक्ष कोसळत असल्याचे लक्षात येताच याखाली असलेले काही व्यावसायिक आणि ग्राहकांनी येथून पळ काढल्याने मोठा अनर्थ टळलाय। सदरचा वडाचा वृक्ष सुमारे 200 ते 250 वर्ष जुना असल्याचे नागरिक सांगतात। कोसळलेल्या या वृक्षाचा काही भाग विद्युत खांबावर पडला, तसेच वृक्षाची एक मोठी फांदी जमिनीवर सुरक्षितरित्या पडल्याने या पडलेल्या झाडाखाली कुणीही अडकले नाही। दरम्यान चाकण पालिकेच्या वतीने पडलेले झाड बाजूला करण्याचे काम सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होते। चाकणमधील मुख्य वीज वाहक तारांवर वृक्ष कोसळल्याने संपूर्ण चाकण शहरातील वीज पुरवठा खंडित झाला असून तो मध्यरात्री सुरळीत होणार आहे। एक विजेचा खांब पूर्णपणे यामध्ये वाकला असून नवीन खांब व वीज वाहक तारा ओढून वीज पुरवठा सुरू करण्यात येणार असल्याचे महावितरणचे अधिकारी अविनाश सावंत यांनी सांगितले। या घटनेबाबत प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी नेमकं काय सांगितले जाणून घेऊया। आवाज आला तुमचं कुठले? मधुकर शिंदे। बरं, काय झालं होतं? आवाज आला म्हणून मी म्हणलं अरे पळा 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 पळा, जोरात ओरडलो तर झाड कलंडलं तर लोक पळाली म्हणून वाचली। असं झालं। नाही काय कुणी नाही सापडलं, इतका ओरडलो मी जोरात, सगळे बाहेर आली पळत। तर आज आपल्या चाकण शहरातील श्री समस्त बालवीर मंडळा शेजारी प्राचीन काळातील म्हणजे माझ्या अंदाजे 200-250 वर्ष झाले असेल असं जुनं वडाचं झाड होतं। हे झाड अचानक आज भर दिवसा आपली दुकानं मंदिर सोडून बाकीच्या दुकानं त्याच्या समोर ST लाईन आहे ही लाईटची, त्याच्यावर कोसळलं आणि अलगदपणे खाली पडलं। नशिबाचं गणपती बाप्पाचा आशीर्वाद म्हणा की कोणाला कसली इजा झाली नाही। इजा झाली नाही याचं कारण असं की ही जी लाईट गेलेली लाईन आता याची ही गावची मूळ ST लाईन आहे, मुख्य लाईन आहे, हिचं सुद्धा ही कोसळली खाली, पण याच्यात कोणाला इजा झाली नाही। मी ह्या गोष्टीची कल्पना चाकण नगर परिषदेला गेले 5 ते 6 दिवसापूर्वी दिली होती की चाकण नगर परिषद असं सांगितलं होतं की चाकण या गणपती मंदिरच्या परिसरातली जेवढी धोकादायक झाडं आहे ती सगळी तुम्ही कमी करावी अशा पद्धतीत सांगितलं। ते म्हणले करतो म्हणले, परंतु 5 दिवसात काही त्यांनी काम केलं नाही। पण आज स्वतःहूनच हे अपघाती झाड हे कोसळलेले, त्यामुळं सांगायचं तात्पर्य की आता सुद्धा बाकीच्या झाडांची सुद्धा नगर परिषदेने काळजी घेऊन लवकरात लवकर ती काढावी। या टायमाला बालवीर गणेश मंडळाचा मंडप तयार झालेला असतो, पण यावर्षी मंडप उशिरा होणार आहे म्हणून त्याचं काम सुद्धा वाचलं। मंडळाची ह्याच्यावर कोसळलं नाही, जीवितहानी कोणती झाली नाही, कोणाला इजा झाली नाही। हेच गणपती बाप्पाच्यामुळे झाले असं मला वाटते। गणपती बाप्पाचा आशीर्वाद सगळ्यांना आहे आणि नगर परिषदेने आता पुढचा लगेच त्यांचा विचार करून नगर परिषद पुढील कारवाई करावी।
ह्या प्रकरणामध्ये आम्ही MSCBला बी आमची जुनी मागणी आहे की ही ज्या या लाईनी आहे, जुने कंडक्टर ड्रम आहेत, हे खांब आहेत, हे कधी बसवलेले, किती वर्ष कित्येक काळातले, म्हणून हे मधोमध घेऊन नवीन आपले जे आपण जे म्हणतो नव्या पद्धतीने हे मधून आतून खालून ही सगळी ही लाईन घ्यावी, अंडरग्राऊंड करावं असं आमचं म्हणणं आहे. आणि MSCBने तत्वर ही बी कारवाई आता या कामामध्ये करून घ्यावी. सह्याद्रीच्या कुशीतील 12 ज्योतिर्लिंगापैकी 6वे पवित्र स्वयंभू ज्योतिर्लिंग म्हणून लौकिक असलेल्या भीमाशंकर येथे श्रावण महिन्यात भाविकांची मोठी गर्दी होत आहे. यामध्ये काही अतिउत्साही मंडळी हुल्लडबाजी करतात, त्यामुळे मद्यसेवन करणाऱ्या व हुल्लडबाजी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. बॉम्ब शोधक पथक, गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी CCTV कॅमेरे, दर्शन बारीत यात्रेकरूंची तपासणी, मंदिरात जवळ व पायऱ्यांच्या सुरुवातीला वॉच टॉवर, डॉग स्क्वॉड, हँड मेटल डिटेक्टर अशी विविध अत्याधुनिक यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. दिव्यांग व्यक्तींना आधार देण्यासाठी अतुल देशमुख फाउंडेशन व लक्ष्य फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने खेड तालुक्यात भव्य दिव्यांग व्यक्तींची तपासणी व कृत्रिम साहित्य वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले. दिव्यांग बांधवांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांना चालण्यासाठी, हालचालीसाठी व दैनंदिन जीवनात उपयोगी ठरणाऱ्या कृत्रिम साहित्यांचा लाभ देण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. या 2 दिवसीय शिबिरात खेड तालुक्यातील 500हून अधिक दिव्यांग महिला व पुरुषांची प्रथम तपासणी करून प्रत्येकाच्या शारीरिक गरजेनुसार साहित्याची नोंद घेऊन योग्य ती उपकरणं मोफत दिली जाणार आहेत. आळंदीत कारगिल विजय दिनी वृक्ष बाईक रॅली काढण्यात आली. आळंदी ग्रामीण रुग्णालयात वृक्षारोपण उपक्रम राबवण्यात आला. आळंदी देवाची तालुका खेड येथे 2 दिवसीय महाराष्ट्र वारकरी कीर्तनकार गोलमेज परिषद पार पडली. या समारंभाची मुख्य संकल्पना MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. राहुल विश्वनाथ कराड यांची होती. 21व्या शतकातील प्रमुख सामाजिक समस्यांचे स्वरूप व आव्हाने, वारकरी संप्रदायाच्या 21व्या शतकातील प्रबोधनाचे लोककल्याणकारी वाटचाल व स्वरूप, ग्रामीण विकास समस्या व आव्हाने या विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी प्रसिद्ध वक्ते योगेश पाटील, प्रकाश महाले, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, पद्मश्री श्री पोपटराव पवार, डॉ. अविनाश धर्माधिकारी आदी उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्रातील 50 मुख्य कीर्तनकार व 150 आदर्श सरपंच उपस्थित होते, अशी माहिती पुणे जिल्हा राष्ट्रीय सरपंच संसद अध्यक्ष कालिदास वाडेकर यांनी पुणे लाईव्ह सोबत बोलताना दिली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने खेड तालुक्यातील डाकिण्या भीमाशंकर या ठिकाणी शिवसेनेच्या रणरागिणींनी पूजा अभिषेक करत दीर्घायुषीसाठी प्रार्थना केली. यावेळी महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. श्री क्षेत्र आळंदी येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आळंदी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीसमोर महापूजा करून प्रार्थना करण्यात आली. रविवार दिनांक 27 जुलै 2025 रोजी शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दीर्घ आयुष्यासाठी शिवसेना परिवार खेड तालुक्याच्या वतीने चक्रेश्वर मंदिर चाकण येथे अभिषेक करण्यात आला. तसेच ग्रामीण रुग्णालय चाकण येथे रुग्णांना फळे वाटप करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख शिवाजी वरपे, तालुका प्रमुख रामदास आबा धनवटे, किरण गवारे, सुभाष कदम, लक्ष्मण जाधव, गणेश नाणेकर, शेखर पिंगळे, स्वामी कानपिळे, सचिन राक्षे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. चाकण नगरपरिषद हद्दीतील कातकरी वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर चिखल झाला आहे. रस्ता चालणे योग्य राहिला नाही. कातकरी वस्तीतून शाळेत जाणाऱ्या लहान मुलांची मोठी गैरसोय होत आहे. या ठिकाणी मुरुमीकरण करून पक्का रस्ता करावा अशी मागणी कातकरी बांधव करत आहेत. आम्हाला एकच मागणी आहे, आम्हाला रस्ता पाहिजे. आमची मुलं चिखला बिखलात जातात, आमच्यासाठी रस्ता नाही. दरवर्षी आमची हीच मागणी असते तरी कोणी लक्ष नाही देत. इथं बघा चिखल किती आहे, पाण्याची सोय नाही ना, काही नाही. चिखल नुसता चिखल, दरवर्षी चिखलच असतो. एवढीच आमची मागणी आहे. आणि आम्हाला एकच मागणी आहे की आम्हाला रस्ता पाहिजे. कारण की रस्ताच नाही, मुलं शाळेत जायची म्हणलं तर चिखल त्रास होते ते मुलांना. त्याच्यामुळे आम्हाला रस्ता पाहिजे आणि ग्रामपंचायतवाल्याने नगर परिषदेने लक्ष द्यायला पाहिजे, एवढीच मागणी. साक्षी कातकरी वस्त्रून बोलते. नगर परिषदला माझी विनंती आहे की दरवर्षी आम्ही नगर परिषदला विनंती करतो रस्त्यासाठी, मग नगर परिषदने लक्ष द्यावे कातकरी वस्तीकडे रस्त्यासाठी. मी कातकरी वस्तीतून बोलतेय. नगर परिषद रस्त्याबाबत आमचा जो रस्ता आहे ना पडलेला आहे. कातकरी वस्तीमध्ये रस्त्याची सोयीच नाहीये. म्हणजे असं समजा की एक शहरामध्ये राहून सुद्धा ही वस्ती आहे ना सुधारलेली नाहीये.
तर नगर परिषदेला असं विनंती आम्ही करतोय की जर शहरामध्ये जर राहणाऱ्या जर वस्ती सुधारल्या नाहीये तर त्यांच्या शिक्षणाची सोय जर पूर्ण होत नसेल तर त्यांनी त्याबाबत काहीतरी ऍक्शन घ्यायला पाहिजे। आणि म्हणजे कसं ज्यांना शिकून पुढे काहीतरी करायचंय आणि त्यांच्यासाठी आधीच समजा संकट निर्माण झालेले असतील, म्हणजे एक ठीक आहे की गावाकडची परिस्थिती वेगळी असेल, करपट्टी मात्र वेळेमध्ये आमच्याकडून भरल्या जाते, पण मात्र अजून आमचे रस्त्याची आणि पाण्याची ह्या दोन गोष्टींची अजूनही पूर्तता होत नाही। लहान लहान मुलं शाळेला जातात, शाळेत जाता कुठेतरी चिखलामध्ये पडले की घरी येतात, शाळा व्यवस्थित शिकत नाही। इकडं शिवाजी विद्यालयाला जायचं म्हटलं तरी तिथं जाऊन मोठा धक्का बांधलेला, मोठा गेट बांधलेला, तिथून पोरांना जाता येत नाही। आणि प्लस त्याच्यात आम्हाला आतापर्यंत प्लेविंग ब्लॉक टाकणार होते तेही टाकलेले नाहीये। तरी साधारणतः कमीत कमी मुरुम तरी टाकला पाहिजे की बाबा पोरं लहान मुलं शाळेत नाही येतात, काय खेळ्या उठ्या बैठका करतात, त्यांच्यासाठी थोडी सोय झाली पाहिजे। अशा काही गोष्टींचे काहीतरी सरकारला सारखी विनंती करून करणार तरी कवर आहे असं सारखं सांगण्यात बी आम्हाला पण मजा वाटत नाही। पुणे प्रदेश महानगर विकास प्राधिकरण आयुक्त डॉक्टर योगेश म्हसे यांना महानगर नियोजन समिती सदस्य वसंत भसे आणि जिल्हा काँग्रेस प्रवक्ते ॲडव्होकेट निलेश कड यांनी चाकण आणि चाकणच्या आजूबाजूच्या ग्रामपंचायतींसह एमआयडीसी भागात एकात्मिक सांडपाणी प्रकल्प करण्याबाबत निवेदन दिले। याबाबत पीएमआरडीए मार्फत निधी उपलब्ध व्हावा अशी मागणी करण्यात आली आहे। चाकण नगर परिषदेचा 150 कोटीचा सांडपाणी प्रकल्प या ठिकाणी त्याचा प्रस्ताव मंजुरीच्या प्रक्रियेत आहे आणि ह्या चाकणबरोबरच चाकणच्या आजूबाजूच्या असणाऱ्या बिरदवडी असेल, नाणेकरवाडी असेल, मेदनकरवाडी असेल किंवा राक्षवाडी असेल, या 5 ते 6 गावांचा देखील पाण्याचा जो काही ड्रेनेजच्या सोय करण्यासाठी जवळजवळ 150 कोटी रुपयाची मागणी त्या 23 जुलै 2025च्या मीटिंगमध्ये मी आयुक्त योगेश म्हसे यांच्याकडे केलेली आहे। त्याचा फायदा चाकण नगर परिषदेचा सांडपाण्याचा प्रकल्प व या आजूबाजूच्या गावाचा जे पाणी पुन्हा चाकणमध्येच येतंय तर त्याचा देखील 150 कोटीचा प्रकल्प असा म्हणून 300 कोटीचा जर तो सांडपाण्याचा प्रकल्प झाला तर ह्या चाकण परिसराचा खऱ्या अर्थानं घाणीपासून सुटकारा होण्यासाठी भविष्यात ही योजना उपयोगी ठरेल। धन्यवाद। आपण पाहत होतात पुणे लाईव्ह न्यूज। भेटूयात उद्याच्या बातमीपत्रात।